नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर अनेक पालक जे आहेत तर त्यांच्या मोबाईलमध्ये RTची जी प्रवेश प्रक्रिया आहे तर यामध्ये शाळांची यादी ओपन होत नाही आहे, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये आपण सदरची लिस्ट कशी पाहायची या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम गुगलवरती RT टाकायचं आणि या पेजवरती यायचं आहे. लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आले आहे. त्यानंतर येथे आल्यावरती स्क्रोल डाऊन करून तुम्हाला येथे दिलेल्या लिस्ट ऑफ स्कूल्स या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला जिल्हा डिस्ट्रिक्ट त्या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा टाईप करायचा आहे. जिल्हा टाईप करून झाल्यानंतर बाय ब्लॉक या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. बाय ब्लॉक या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तालुका आणि ब्लॉक या आयकॉनवर क्लिक करून तुमचा तालुका येणाऱ्या यादीमधून निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर RT आणि ऑल या दोन ऑप्शनपैकी RT या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर बहुतेक पालकांचा प्रश्न आहे की याच्या खालचा जो सर्चचा ऑप्शन आहे तो इथे हाईड झाल्याचं पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सदरची शाळांची लिस्ट पाहता येत नाही आहे. लँडस्केप केलं, पोर्ट्रेट केलं तरी देखील मोबाईलमध्ये हा टॅब तुम्हाला पाहायला मिळत नाही. तर अशावेळी तुम्हाला सदरचा जो मोबाईल आहे तुम्हाला झूम करायचा आहे. झूम करून झाल्यानंतर येथे 2-4 वेळा तुम्हाला सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या शाळांची लिस्ट उपलब्ध होईल. लिस्टवरती त्या शाळेच्या नावावरती डबल क्लिक केलं तर डाव्या बाजूला त्या शाळेची संपूर्ण डिटेल तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होईल. त्या शाळेचं नाव, त्यानंतर ती स्टेट बोर्डची आहे का, त्यानंतर लोकेशन, किती जागा आहेत. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती RTची प्रवेश प्रक्रिया किती आहे तर अशी संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये जर शाळांची लिस्ट ओपन होत नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे शाळांची लिस्ट पाहता येईल. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.